नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत ते म्हणजे गांधारपाळ्याच्या लेण्या पाहायला. महाडजवळील ज्या लेण्या आहेत डोंगरामध्ये त्या पाहायला आलेलो आहोत. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजची व्हिडिओ आपण जी करतोय ती आहे गांधारपाळ्या लेणीची. आणि नक्कीच या व्हिडिओमध्ये जसं की आपण आपल्या नेहमीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जसं काही वेगळं पण दाखवायचा प्रयत्न करतो, तसंच आजच्या विडिओमध्ये सुद्धा काहीतरी वेगळं दाखवणार आहोत. नेहमीचं गांधारपाळ्याच्या आपण लेण्याबद्दल जर व्हिडिओ पाहिले असाल तर त्यामध्ये जे असतं ते या व्हिडिओमध्ये नसणार आहे. आजचा विषय असणार आहे तो म्हणजे गांधारपाळे लेणीचं सौंदर्य कसं आता ढासळत चाललेलं आहे ते. तर आपण आजच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे गांधारपाळ्याच्या लेणीच्या. कसं आपण पाहू शकतो की मागच्या काही वर्षांमध्ये गव्हर्नमेंटने बरीचशी सुधारणा केलेली आहे या सर्व ठिकाणी. आणि पायऱ्या वगैरे व्यवस्थित बांधल्या, पायऱ्यांच्या बाजूचे कठडे वगैरे व्यवस्थित बांधलेले आहेत. आणि त्यामुळे इथं जाण्याचा मार्ग वगैरे व्यवस्थित झालेला आहे, सुखकर झालेला आहे. पण काही लोकं येतात, त्यांची नासधूससुद्धा करतात. जे उगाच त्यावरती पाय ठेवणं वगैरे असणं किंवा नको तिथून चालणं वगैरे, त्यामुळे त्या गोष्टींची हानी होते. जसं की आपण इथे व्हिडिओमध्ये पाहू शकतो की या ठिकाणी काही स्तूप वगैरे पडलेले आहेत. ते कदाचित अगोदर वरती असावेत आणि ते काही वर्षानंतर असे खाली ओरंगळत वगैरे आलेले असावेत, असा एक अंदाज आहे. आणि सर्व गोष्टी कशा ह्या आपल्या ऐतिहासिक आपला वारसा आहे, त्यामुळे तो आपणच जपला पाहिजे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय की कशाप्रकारे या वारशाचे आता ऱ्हास होत चाललेला आहे. नैसर्गिक म्हणा किंवा मानवी हस्तक्षेपामुळे या गोष्टींचं म्हणा. आता नक्की नैसर्गिक तर आपण पुढे पाहूच, पण मानवी हस्तक्षेप म्हणजे नक्की काय ते आपण पाहून घेऊयात. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता कशाप्रकारे जाळी लावलेली आहे लेणीला. जर आपण लेणी बघायला येतोय तर आपल्या मनामध्ये नक्कीच काहीतरी लेणीबद्दल आदर आहे ना. तर इथे येऊन जरी गेट लावावं लागत असेल तर नक्कीच तर काहीतरी चुकीचं काम झालेलं लक्षात आलं असेल कोणाच्या तरी, म्हणून इथं गेट लावलेलं आहे. इथं बघा कसं प्लास्टिक पडलं आहे, इकडे प्लास्टिकच्या बाटल्या पडलेल्या आहेत खाली, तिथं पण रॅपर पडले आहेत, ग्लास पडले आहेत प्लास्टिकचे, तिकडं पिशवी पडलेली आहे. म्हणजे जर आपण जर येतोय, आपल्या भरलेल्या वस्तू आपल्याला जड नाही लागत. रिकाम्या वस्तू येताना जड लागतात का? येत आहे पाणी वगैरे माहिती आहे, वरती चढून यावं लागतं, पाणी वगैरे प्यावं लागतं. मग येताना जशा बाटल्या घेऊन येतात भरलेल्या, तशा जाताना परत घेऊन जाणं. इथं टाकण्याची का जागा आहे काही? नक्कीच ह्या गोष्टीची कुठंतरी ही जी जागा आहे याचा काहीतरी थोडाफार तरी आदर ठेवा. जर तुम्ही इथे येताय बघताय, ही येऊन जागा बघताय, तर नक्कीच तुमच्या मनामध्ये ह्या जागेबद्दल काहीतरी आदर आहे ना, काहीतरी श्रद्धा आहे ना. मग ती जपा ना व्यवस्थित. अशी घाण करू नका ना या ठिकाणी येऊन. मित्रांनो, हा आहे पूर्ण समोरचा दृश्य. आणि इकडे आता हा नवीन जो हायवे झालेला आहे मुंबई गोवा महामार्ग, तो सुद्धा आपल्याला दिसतो या व्हिडिओमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर कसं येता येईल. तर आता या ठिकाणी यायचा गेट आहे तो आहे त्या ठिकाणी तिथे. तर जर तुम्ही गोवा येणं तर तो त्या साईडला आहे गोवा, या साईडला आहे इकडे मुंबई. तर तिकडनं फोडून येताना जर तुम्हाला यायचं असेल तर तिकडे समोर जो दिसतोय रस्ता कट झालेला, तिकडून खालून तुम्ही अंडरपास घेऊन इकडे येऊ शकता जर गोवा साईडने यायचं असेल तर. आणि जर मुंबई साईडने म्हणजे इकडून तुम्ही येताय तर हा जो गाव दिसतोय समोर तुम्हाला, या गावाच्या अलीकडे एक फाटा फुटतो डाव्या साईडला यायला. मी इथे फोटो टाकून देईन त्याचा. तर तेथून डाव्या साईडनी ह्या साईडनी इथं तुम्ही इकडे येऊ शकता. इथे गाडी पार्क करून पायऱ्याने चढून वरती येऊ शकता. तर खूप इझी आहे, हायवे टच आहे. थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात आणि पायऱ्या एक्झॅक्ट आपण सांगू शकत नाही, कारण का इथे खूपसं सरळ स्ट्रेट रस्ता आहे वरती चढायला. नंतर अचानक थोड्याशा पायऱ्या आहेत, एक 70-80 पायऱ्या असू शकतात अप्रॉक्सिमेटली. पण बघा आता तुम्हाला कसं वाटतं ते, कारण का काही पायऱ्या आहेत त्याच्या एकदम शेवटी त्या खूप स्ट्रेट पायऱ्या आहेत. बाकी रस्ता वगैरे व्यवस्थित आहे, तुम्ही येऊ शकता व्यवस्थित. फक्त स्वतःची काळजी घ्या, कारण का डोंगर आहे. पावसाळ्यामध्ये आलात तर पावसाळ्यामध्ये थोडं रिस्की होऊ शकतं, असं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे पाण्याचे टाके आहेत या गांधारपाळ्या लेणीच्या येथे. अनेक टाके आहेत, एकच नाही अनेक ठिकाणी टाके आहेत पाण्याचे. आणि अजूनही म्हणजे आता मे चालू होईल तरीसुद्धा पाणी अजून तसंच्या तसंच आहे, म्हणजे इव्हॅपोरेट होऊन गेलेलं नाही अजूनपर्यंत एवढं कातलामध्ये असतानासुद्धा. आणि यावर्षी तुम्हाला माहिती आहे गरमी किती आहे जास्त, तरीसुद्धा या ठिकाणचं पाणी अजूनही आहे तसंच आहे, अजून इव्हॅपोरेट झालेलं नाही आहे. आणि यानंतर जर तुम्ही पाहिलात की कशाप्रकारे लेणी वगैरे आहे तिथे बांधलेल्या, काय नक्षीकाम वगैरे किती सुंदर केलेलं आहे. आणि
नक्कीच त्या काळातली जी इंजिनिअरिंग होती ती खूप छान होती, सुंदर होती आणि त्यामुळेच एवढं सुंदर नक्षीकाम वगैरे या ठिकाणी केलेलं आहे दगडामध्ये सुद्धा. म्हणजे पूर्ण जर तुम्ही इथल्या लेण्यांचं जर पाहिलं तर हे सगळ्या एका डोंगरामध्ये कोरलेल्या आहेत. मग ते एकाच डोंगरामध्ये कोरीव काम करून असं कोरलेलं आहे सगळं आणि व्यवस्थित असं सगळं केलेलं आहे. ते स्तूपची डिझाइन वगैरे सगळ्या बाजूनी वगैरे जसं आपण अजिंठा, वेरूळ वगैरे पाहतो, त्या ज्या केव्हज आहेत त्याप्रमाणे इथे सुद्धा सगळं कोरीव काम वगैरे व्यवस्थित केलेलं आहे. नक्षीकाम त्याच्यामध्ये केलेलं आहे. वरती जाण्यासाठी पायऱ्या वगैरे आहेत. म्हणजे सगळं व्यवस्थित कसं कोरीव काम केलेलं आहे. पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कशाप्रकारे हे सगळं तुटायला लागलेलं आहे आता. हळू निसर्गाचा जो पाऊस, वारा वगैरे असतो त्याचा इफेक्ट कुठेतरी या ठिकाणी पडायला लागलेला आहे आणि कसा डोंगराचा काही भाग असा निघायला लागलेला आहे ते. इथे तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे इथं पायऱ्या वगैरे आहेत. कोरलेल्या पायऱ्यांच्या बाजूला पाण्याचे टाकं आहे. अजूनही त्यामध्ये पाणी आहे आणि इथेही एक खिडकीच्या बाजूला आपण जसे बनवतो ना सज्जा वगैरे त्या टाईपमध्ये इथं हे आहे. पूर्ण दगडाचं आहे. पूर्ण एका दगडामध्ये पूर्ण हे कातळ कोरून केलेलं आहे ते. आणि म्हणजे ह्या लेण्यामध्ये ना मला ही एक लेणी खूप जास्त आवडते की व्यवस्थित तिचं काम केलेलं आहे. ते समोर बसण्यासाठी वगैरे जागा आहे. आतमध्ये मी जाऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा, या ठिकाणी टिकून बसण्यासाठी जागा आहे व्यवस्थित. या ठिकाणी इथं टिकून बसण्यासाठी जागा वगैरे आहे. इथं 2 खिडक्या आहेत. इकडे खिडकी, हा मध्ये दरवाजा आहे आणि आतमध्ये राहण्यासाठी जागा वगैरे आहे. एवढं सुंदर कोरीवकाम केलं आणि आत्ताची पिढी बघा कशा प्रकारची कोरीवकाम करते इथे. काय गरज आहे का आतमध्ये अशी हे करायची? ह्या अशा गोष्टी होतात ना, म्हणून हे असे गेट वगैरे दरवाजे वगैरे लावायची वेळ येते. तरी काळानुरूप आता हा डोंगरसुद्धा तुटायला लागलेला आहे. म्हणजेच ह्या ज्या लेण्या आहेत, आपलं पुरातन धरोहर आहे, ते कुठंतरी थोडंफार नष्ट होतं आहे. तर त्या दृष्टिकोनातून काही जी तज्ज्ञ लोकं वगैरे असतील किंवा हे जसे रिस्टोरेशन वगैरे करणारे लोकं असतील, त्यांनी याबाबत याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, आत्ता आपण खूप रिस्की पॅचमधून जाणार आहोत इथून आणि इथे लिहिलेलं आहे की इथे काम चालू आहे. सो ते लिहिलं आहे की इथं काम चालू आहे. सो जपून जा. तुम्ही सुद्धा इकडून याल तेव्हा, कारण का इकडनं खाली जर पाय सरकला तर डायरेक्ट खाली पाडायला होईल. तेव्हा इकडून जाताना जरा जपून जा आणि पावसाळ्यात शक्यतो इकडून जाऊच नका जोपर्यंत काम वगैरे पूर्ण होत नाही तोपर्यंत. आत्ता आपण जाऊ शकतो. चला जाऊयात. मी लास्ट टाईम एकदा इकडे व्हिडिओसाठी आलो होतो, ह्या चॅनलवरती नाही, जुन्या चॅनलसाठी. तेव्हा पावसाळ्यामध्ये आलो होतो, तेव्हा ह्याच्या पुढे आलोच नव्हतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आणि मी येतं असं करत नाही. मी सुद्धा लास्ट टाईम इकडे आलो नव्हतो जेव्हा पावसाळ्यामध्ये आलो होतो, कारण की पावसाळ्यामध्ये खूप जास्त निसरडा भाग होतो इकडचा. आता आपण इकडच्या बाकीच्या मोठ्या मोठ्या लेण्या आहेत त्या बघून घेऊयात, नंतर फायनली 1 नंबरची लेणी आहे ते जाऊयात. तर इकडे वरतीसुद्धा पाण्याची टाकी आहेत, परत एकदा पाहू शकतो. आणि तिकडेसुद्धा जायला रस्ता खूप डेंजर आहे. तिकडेसुद्धा लेण्या आहेत, पण तिकडचं बंद केलेलं आहे कारण की तिकडे जायला व्यवस्थित रस्ता नाही. तर ह्या इकडं असे लेण्या आहेत. इकडं काय कोरीव काम वगैरे कशा प्रकारे केलेले तुम्ही पाहू शकता. आणि मुख्य म्हणजे पाण्याच्या टाक्याचं काम बघा. आता ही सुकलेली आहे त्यामुळे इथून नीट दिसतंय की कशा प्रकारे खोदलेले वगैरे आहेत ते टाके. आता आपण अजून एका मोठ्या मध्ये आले आहोत लेणीमध्ये आणि पाहू शकता कशा प्रकारे केवढा मोठा भाग कोरून केलेला आहे ते. इकडे थोडी घाण वगैरे झालेली आहे. तेच घाण इकडून वरून खाली पडते. पक्षी वगैरे येऊन बसत असावेत इथे.
आणि कशा प्रकारे इकडच्या लेण्या वगैरे आहेत त्या. आता काही वर्षापूर्वी हा भाग इथं असं तुटलेला आहे ना, हा तुटलेला नव्हता. म्हणजे आपण समजू शकतो की कशा प्रकारे काळानुरूप हे सगळं तुटत चाललेलं आहे. हे जे वरून दिसत आहेत पिलरचे जे तुकडे ते एवढे सुद्धा झिजलेले नव्हते, ते आता जास्त झिजलेले आहेत. हे साईडचे खांब वगैरे आपण बघू शकतो हे कशा प्रकारे पूर्ण होते. इकडं सुद्धा अगोदर पूर्ण होता, तो सुद्धा आता तुटून गेलेला आहे इकडचा सुद्धा. म्हणजे काळानुरूप खूप जास्त हे होत चाललेलं आहे खराब. आणि त्यामध्ये लोकसुद्धा कमी नाही. तिकडं नाव वगैरे बघा कसे लिहून ठेवलेले आहेत सगळ्यांनी सगळीकडे. म्हणजे आता इथं हा नळगाव लिहिलेला आहे. नळगाव म्हणजे हा इथंच आहे यार, समोरच पुढे गाव आहे महाडच्या. म्हणजे लोकच जर येऊन इथे अशी घाण करत असेल तर बाहेरच्यांकडून काय अपेक्षा ठेवायची आपण. म्हणजे भारतीय इंजिनिअरिंगचा एक सुंदर नमुना म्हणजे आपल्या इथं पाहायला मिळतो. कशा प्रकारे डोंगरामध्ये असं म्हणजे एकदम तासून एकदम काम केलेलं आहे. तर ह्या काही वरच्या लेण्या आता एवढ्या उंचावरती आहेत. त्या ठिकाणी जाण्यासाठी इकडून असे पायऱ्या वगैरे बांधल्या होत्या, त्यासुद्धा आता खराब झालेल्या आहेत. म्हणजे आता जशी जशी वर्षे जात आहेत ना, त्यांनी आता हे सगळं असं ढासळत चाललेलं आहे पूर्ण स्ट्रक्चर. या ठिकाणी पाण्याचं टाकं, इकडे पाण्याचं टाके. म्हणजे तुम्ही जेवढं बघाल ना तेवढं पाणी कमीच आहे. आणि ज्या वेळेला लेण्या होत्या ना ह्या बांधण्यात आल्या, त्यावेळेला सुद्धा महाड शहर होतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की इकडून एक पुढे एक डोंगर आहे आणि त्या डोंगरामध्ये एक शिलालेख भेटलेला आहे. त्याच्यामध्ये तो जवळजवळ खूप जुना म्हणजे ह्या लेण्या ज्या बांधल्या त्या काळातला तो शिलालेख आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा महाड शहराचा उल्लेख आहे. सो तुम्हाला समजू शकतो की महाड शहरसुद्धा किती जुनं आहे ते. आलेलो नंबर 1च्या लेणीजवळ आणि इथं तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे कोरून हे काम केलेलं आहे ते सगळं. आता ही कुठली लेणी कोणत्या कामासाठी वगैरे यायची, कुठली चैत्यगृह होते आणि कोणते असे विहार वगैरे होते, ते सगळं ते माहितीचा फोटो मी टाकणार आहे व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला वाचून समजेल. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते पाहू शकता किंवा वाचू शकता. तर चला आता आतमध्ये जाऊयात. आणि नक्कीच आतमध्ये जाताना लोकांच्या भावना असतात, त्यामुळे चप्पल वगैरे बाहेर काढून या. आपली जी जबाबदारी आहे ती समजून घ्या आणि कुठेही चप्पल वगैरे घालून येऊ नका किंवा कोणत्या ठिकाणी अशी बसू नका. किंवा मित्र आले म्हणून मस्ती मजाकमध्ये खूप जास्त हे करतात लोक, पण तशा गोष्टी ते करू नका. तर मित्रांनो, आत्ता जी आपण ही मूर्ती पाहतो इथे पाठीमागे, तशीच सेम मूर्ती खालीसुद्धा पाहिली होती त्या स्तूपाजवळ, स्तूपाच्या बाजूला. ती छोट्या साईजमध्ये, तिथे मोठ्या साईजमध्ये आहे. पण दोन्ही सेम आहेत. म्हणजे सेम बाजूच्या पण कलाकृती वगैरे सेम आहेत, सगळ्या गोष्टी सेम आहेत त्या ठिकाणच्या. तर मित्रांनो, तुम्ही कधी आलात ना इकडे तर ह्या गोष्टीचं पावित्र्य राखा आणि व्यवस्थित या इकडे मस्ती मजाक करू नका. सगळ्या गोष्टींचं एक महत्त्व असतं, त्या गोष्टींचं ते महत्त्व तुम्ही पाळा. आणि ह्या सगळ्या लेण्या होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या सभागृहामध्ये म्हणजे ते 1 नंबरची लेणी आहे ना, ह्याच्या आतमध्ये जाऊन जर बसाल ना शांत एकटे येऊन बसा कधीतरी, मग समजेल इथली काय एनर्जी आहे ती. इथं एक वेगळी एनर्जी तुम्हाला जाणवेल. पण त्यासाठी तुम्ही एकटे येऊन एकदा शांत बसायला पाहिजे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अजून अशा कोणत्या प्रकारच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.